प्रारंभे विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र दयार्थविता घडे महापुण्य राशी नमस्कार माझा तुयास्ते सद्गुरु ज्ञानेश्वरास्ते कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। मोतीराम महाराज की जय। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी का जनार्दनी तुमचा दास याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी कुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। 21वा श्लोक आहे। 157 ओव्या झालेल्या आहेत। यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते एथ वडील जे जे करीती तया नाम धर्मो ठेविती एथ वडील ईर अनुष्ठिती सामान्य सकळ ही ऐसे असे स्वभावे म्हणून कर्म संनावे कर्मण संडावे विशेषे आचरावे लागे संती। सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि भगवंतांनी सुद्धा गुरु म्हणजे काय हे आपल्याला पहिल्याच ओवीत सांगितलेलं आहे। एथ वडील जे जे करीते तया नाम धर्मो ठेवेती तेची एर अनुष्ठिती सामान्य सकळ। जो मुक्त आहे, जो परिपूर्ण आहे, जो पूर्ण पदाला गेलेला आहे
त्याला सुद्धा कर्म संपलेलं नाही. त्याचं कारण सांगतायत भगवान की त्याचं कर्तव्य हे जगाच्या उपकाराला ठरतं. हे 53व्या ओवीत सांगितलं. आणि काही एका अर्था उपकार येईल. कर्मामध्ये का आस्था असावी, तर ते समाजाच्या उपकाराचं कारण ठरतं. ज्ञानी लोकांचं कर्म. आणि सांगतायत की सामान्य जीव हा अनुकरण प्रिय असतो. तो स्वतः रस्ते शोधत नाही. ज्ञानी लोक, आदर्श लोक ज्या रस्त्यानं गेलेत त्या रस्त्यानं तो बिनधास्त चालतो. एथ वडील जे जे करीती. वडील म्हणजे श्रेष्ठ लोक, ज्ञानी लोक, ज्यांना समाज आदर्श मानतो. असे लोक जे जे करतात तसं तसं वागतात, त्यालाच लहान लोक, अनुकरण प्रिय जीव, सामान्य जीव धर्म समजतो. त्याला वेगळा धर्म कळत नाही किंवा तो धर्माच्या अभ्यासाचा विचार करत नाही. त्यांनी केलंय ना बस एवढाच धर्म आहे त्याचा. तो बिनधास्त करत असतो. तेच अनुष्ठिते सामान्य सफळ, त्याच अनुष्ठान करतात. हे ऐसे असे स्वभावे. अर्जुना, ही स्वभावान आहे रे. घरात लहान लेकरू बघा, ज्या पद्धतीत आपण काम करतो ती तशीच करायला बघतो. हा स्वभाव आहे. बरोबर आहे की नाही? हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्म न सांड. अर्जुना, म्हणून कर्म सांडू नये. विशेषे आचरावे लागे संती. म्हणून संतांनी विशेष कर्माचं आचरण केलं पाहिजे. म्हणजे सामान्यानं नाही केलं तरी म्हणजे माग पुढे चालेल महाराज. ज्याच्यावर समाज अनुकरणीय नाही अशानं चूक केली तर अनेक जणांची चूक होत नाही. आता पाहता अवगुण मिळेची ना असं संतांचं जीवन असतं. त्यामुळे संतांच्या ठिकाणी चूक सापडणं शक्य नाही. परंतु समजा एखादा आदर्श राजकर्ता आहे, समाज सुधारक आहे, त्यानं केलेली एखादी चूक अनंत काळापर्यंत समाज ती चूक नाही म्हणून करत असतो, धर्म म्हणून करत असतो. त्याला फिल्टर लावण्याचा कधीच विचार समाज करत नाही. म्हणून कर्म हे संतान विशेष आचरण केलं पाहिजे. आता संतांनी आपल्या चुकाच केल्या नाहीत ही गोष्ट वेगळी. परंतु काही लोक म्हणतात बघा, ते इथे या ठिकाणी बळी द्यावा, त्या ठिकाणी बळी द्यावा. कदाचित कोणत्या आदर्श महापुरुषाकडून झालं नसेल, पण काही लोकांनी झालं म्हणून सांगितलं समाजाला की त्यांनी सुद्धा ही चूक केली आहे किंवा बळी देण्याची प्रथा आहे. समाज ती बिना विचार करता आजही करतो. कितीही समजून सांगा तो करतो, कारण समाज अनुकरण प्रिय आहे. म्हणून संतान कर्माचं विशेष आचरण करावं, शुद्ध कर्माचं आचरण करावं याचं भगवान प्रतिपादन करतायत. कारण त्यावरती विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या जास्त असते. त्यानंतर न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि. आता अणिकाची आगोठी तुझ सांगू काही किरटी. आता अणिकाची आगोठी आयशा देखे मीची राहाटी वर्तत असे. वर्तत असे. काय साकडे काही माते की कवणे एके आरते. काय साकडे काही माते कवणे एके आरते. आचरे मी धर्माते म्हणसी जरी. आचरे तरी पुरतेपणा लागी आणि तू दुसरा नाही जगी. तरी नाही जगी.
ऐसी सामुग्री माझ्या अंगी जाणसी तू ऐसी सामग्री माझ्या अंगी जाणसी तू कृत गुरुपुत्र आणिला तो तुवा पवाडा देखिला तोही मी उगला करमी वरते पुत्र आणला तो तुवा पवाडा वाडा देखिला मी उगला मी उगला कर्मी वर्ते. आता अनेकांची या गोठी कायशा सांगू किरीटी. भगवान स्वतः म्हणतायत अर्जुना दुसऱ्याच्या गोष्टी कशाला सांगू. देखे मीची ये राहटी वर्तत असे. अर्जुना मी स्वतः कर्मात वर्ततोय. असे एकमेव भगवान आहेत जे बिनधास्त सांगतात मी भगवान आहे. कसं आहे असल्यानंतर आहे म्हणलं तरी नाही म्हणलं तरी फरक पडत नाही. तो भगवान बिनधास्त अर्जुनाला म्हणतोय अर्जुना मी स्वतः या कर्मामध्ये राहतोय मला काही गरज आहे का. काय सांकडे काही माते मी कवणे एके आरते आचर्ये मी धर्मा ते म्हणसी जरी. तुला वाटत असेल भाव कसा आहे बघा उभी मागे. काय साकडे काही माते मी कवणे एके आरते. मी कोणत्या अपेक्षेनं धर्माचं आचरण करतोय असं म्हणत असशील किंवा मी पूर्ण आहे अशाबद्दल तुला काही म्हणायचं असेल तरी पुरतेपणा लागे आणि को दुसरा नाही. माझ्या पुरतेपणासाठी दुसरा आणखी जगात नाहीये. एकमेव भगवान परिपूर्ण आहे. ऐसी सामुग्री माझ्या अंगी जाणसी तू. माझ्यामध्ये काय सामर्थ्य आहे ते तुला माहिती आहे. एक गोष्ट आपलं सामर्थ्य अति जवळच्या आणि अति प्रेमाच्या व्यक्तीपाशी विशद करतो. जर समाजात सार्वजनिक पद्धती सार्वजनिक ठिकाणी विशद केलं मी एवढा सामर्थ्यशाली आहे तर लोक अहंकार म्हणतात. परंतु अति जवळच्या पाशी मात्र बिनधास्त सांगितलं जातं माझ्यात एवढं सामर्थ्य आहे. म्हणजे अर्जुनाजवळ जे उघड सांगतायत म्हणजे अर्जुनाला किती जवळचं समजतायत हाही भाव येतो. माझ्याजवळ जाणसी तू माझ्याजवळ काय सामग्री आहे काय सामर्थ्य आहे अर्जुना तू जाणतोयस. मौली ते बुद्धाचं सामर्थ्य सुद्धा सांगतायत. मृत गुरुपुत्र आणला. संदीपाचा मृत गुरुपुत्र काम उठवणं कोण करू शकतं का जगामध्ये. नाही ते मी केलंय अर्जुना. तो तुवा पवाडा देखिला तोही उगला कर्मी वर्ते. हे माझा पवाडा हे माझं सामर्थ्य तू बघितलंयस. तो कृष्ण सुद्धा कालच भाषणामध्ये मला पंतप्रधानांनी सांगितलं ना आम्ही बासुरीवाल्या कृष्णाची पण पूजा करतो आणि सुदर्शनवाल्याची सुद्धा करतो. ज्याला हे दोन्ही ताळमेळ जपता येतात त्याला भगवान म्हणावं. कारण ज्याला सुदर्शन घेता येतं त्याला बासरी घेता येत नाही. सैनिकाला घरी सुद्धा शांत बोलता येत नाही बघा. तो भगवान तो मी आहे भगवान सांगतायत. तो सुद्धा मी उगला कर्मी. मी सुद्धा तो असा असणारा सुद्धा मी जगासाठी कर्म आचरण करतोय असं भगवान सांगतायत. यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः परि स्वधर्मी वर्ते कैसा साकांक्षुका होय जैसा. परी स्वधर्मी वर्ते कैसा आकांक्षुका होय जैसा.
तयाची एका उद्देशा लागोनिया दयाची एका उद्देशा लागोनिया जे भूतजात सकळ असे आम्हाची अधीन केवळ जे भूतजात सकळ असे आम्हाची केवळ तरी न भावे बरळ म्हणोनिया तरी न परी स्वधर्मी वर्ते कैसा. अर्जुना, मी स्वधर्मात वर्तन करतोय, पण कसं? साक्षांकू सकांक्षुका होय जैसा तयाची एका उद्देशा लागोनिया. त्या ठिकाणी एखाद्या सकाम पुरुषाने जसे धर्माचरण करावे तसाच मी स्वधर्माचे आचरण करतोय, परंतु लोक कल्याणाच्या उद्देशाने. बघा, एखादी गोष्ट प्राप्त करण्याची अभिलाषा असल्यानंतर ती गोष्ट करण्यामध्ये जी जिज्ञासा असते, ती जिज्ञासा ती गोष्ट जवळ असताना असत नाही. परंतु सर्व सृष्टी मालक असताना सुद्धा एखादा लोभी ज्याप्रमाणे कर्म करतो तसं मी कर्म करतो, कारण लोकांना मी आदर्श. बघा, ज्यांना घरदाराची अपेक्षा नाही ते लोक 18-18 तास काम करताना दिसतात. स्वतःसाठी करतात का? नाही. तर भगवान म्हणतायत मी सुद्धा त्याचसाठी अपेक्षेनं कर्म करतोय, लोक कल्याणाच्या उद्देशानेच. परंतु सकाम पुरुषासारखं कर्म मी करतोय, कारण दुसऱ्या ओवीत सांगतायत जे भूतजात सकळ असे आम्हाची अधीन केवळ. जे सर्व भूतजात आहे, जे प्राणी मात्र आहेत, ते माझ्या अधीन आहेत, तरी न पाहावे बरळ म्हणून या. म्हणून माणसानं कर्मामध्ये सावध राहावं. ज्यावरती समाज विश्वास ठेवतोय त्याचं प्रत्येक कर्म हे जागृतीनं असावं, कारण त्याचा एक पडलेला वाकडा पाऊल अनंत काळासाठी अनेक लोक सरळ पाऊल म्हणून टाकतात. म्हणून भगवान म्हणतायत तरी न व्हावे बरळ म्हणून या. माझ्यावर विश्वास ठेवणारे, माझ्या अधीन असणारे भूतजात धर्म म्हणून अधर्मात पडू नयेत, म्हणून मी सदाचाराचं वर्तन करतोय असं म्हणताय. युत्सीदे लोका न कुर्यां कर्म चेदहं संकरस्य च कर्तास्या मुपहन्यामि मा प्रजाः. आम्ही पूर्ण काम होऊनी जरी आत्मस्थिती राहुनी आम्ही काम होऊनी जरी आत्मस्थिती राहुनी तरी प्रजा हे कैसेने निस्तरेल. ही आमची वास पहावी मग वर्तती परी जाणावी. ही आमची वास पहावी मग वर्तती परी जाणावी. लौकिक स्थिती आघवी नासिली होईल. ते लौकिक स्थिती आघवी नासिली होईल. म्हणून समर्थू जो येथे अथिला सर्वज्ञते. अथिला सर्वज्ञते. तेने सविशेषे कर्मा ते त्यजाविना. सविशेषे कर्म ते त्याजावे. आम्ही पूर्ण काम म्हणून जरी आत्मस्थिती राहून, अर्जुना आम्ही पूर्ण काम आहोत, आम्हाला आता तृष्णा उरलेली नाहीये, आम्ही आत्मस्थितीत राहिलो, तर प्रजा आहे कैसेने निस्तरेल. या सर्व प्रजेला कसं कळेल काय कर्माचं महत्व आहे?
कारण कालच सूक्ष्म पद्धतीने कर्माचे महत्व सांगितलं. कर्म हा यज्ञाचं प्रतिष्ठान करतो. यज्ञामुळे पर्जन्य होतो, पर्जन्यामुळे जीव जगतात. आणि कर्म हे वेद प्रतिपादन करतो, जो वेद भगवंतानं प्रतिपादन केलेला आहे. सर्व सृष्टी ब्रह्म आहे. त्या ब्रह्मत्वानं सृष्टी हेलवण्यासाठी आम्हाला आत्मस्थितीवरून यावं लागेल आणि कर्म करतो. कारण पूर्ण आहोत म्हणायला लागलो तरी प्रजा हे कैसेने निष्कर्षे. तर प्रजेला कसं कळेल? भगवान म्हणतायत, इही आमुची वास पहावे, मग वर्तती परी जाणावी. यांनी आमुची वास, आम्ही कसं गेलो, आम्ही कसं कर्म केलं हे पाहावं. आणि यांनी काय करावं? कर्म करावं महाराज. मग वर्तती परी जाणावी, ते लोक स्थिती आघवी नाशिली होईल. जर आम्ही असं नाही केलं तो लोकव्यवस्था नासली असं होईल. लोकव्यवस्था आम्ही भरकटवली असं होईल, असं भगवान म्हणतायत. म्हणून समर्थ जो येथे अतिला सर्वज्ञ ते म्हणतायत अर्जुना, जो सर्वज्ञ आहे, जो समर्थ आहे, जो सर्वज्ञतेनं जणू काही माखलाय, बनवलाय, एवढा समर्थ आहे, सर्वज्ञ आहे, तेने सविशेषे कर्माती त्यजावे. त्यानं तर विशेष पद्धतीनं कर्माचा त्याग करूच. म्हणजे त्यानं तर आदर्श कर्म, सतत कर्म करावं, कारण ते लोकांसाठी आदर्श. आता बघा ना महाराज, लोकांना कारण एखादा अतिउच्च पदावरचा व्यक्ती निरंतर ज्यावेळेस काम करताना दिसतो त्यावेळेस जनता आपोआप काम करते. न सांगता विकासाच्या गोष्टी व्हायला लागतात, कारण शब्दामध्ये सामर्थ्य येतं. जर विशेष व्यक्ती आचरण करत असेल आणि विशेष व्यक्ती स्वतःच विशेषत्व सांगून कर्माला बघत देत असेल तर मात्र काय होतं? लौकिक स्थिती आघवी नाशील होईल. अशा प्रकारे भगवान सांगतायत. सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत, कुर्याद् विद्वांसथा सक्तश्चिकीर्षुर्लोक संग्रहम्. देखे फळाची आशा, आचरे कामुको जैसा. देखी फळाची आचरे कामुको जैसा. कर्मी भरू होवा तैसा निराशा ही. कर्मी रूप आवा तैसा निराशा ही. जे पुढत पुढती पार्था, हे सकळ लोक संस्था. हे पुढत पुढती पार्था, हे सकळ लोक संस्था. रक्षणीय सर्वथा म्हणून या. रक्षणीय सर्वथा मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे. अलौकिक नोहावे लोकां प्रती. देखे फळाची आशा, आचरे कामुको जैसा. लेकराला काम सांगावं महाराज, ते करत नाही. त्याला म्हणा 10 रुपये देतो, काम कर. पुन्हा त्याला डवचलं तरी ते कामातून बाजूला बघत नाही, कारण आता अपेक्षेसहित त्याचं काम आहे. असा प्रत्येक जगातला पुरुष सकाम पद्धतीनं त्या ठिकाणी काम करत असतो, निष्ठा ठेवून काम करतो. कोणतंही काम सांगा येत नाहीत, परंतु कुठला नोकरदार वेळेला नोकरीला गेला नाही असं होतं का? कारण तो
तो ज्या पद्धतीत दैनंदिनी पाळतो, तो पगाराच्या अपेक्षेनं पाळत असेल किंवा आणखी कोणत्या अपेक्षेनं पाळत असेल, परंतु त्याच्या कामामध्ये नियमितता आहे. फळाच्या अपेक्षेनं जसा कामुक कर्म करतो, त्याच पद्धतीत कर्मी भरू होवावे निराशाही. अपेक्षा नसताना सुद्धा त्याच पद्धतीनं नियमित कर्म करावं. अभंग लिहून तुकाराम महाराजांना काय अपेक्षा होती? अभंग लिहिल्यानंतर पण अभंग लिहिण्यात सातत्य होतं की नाही? संतांना ग्रंथ लिहून काय अपेक्षा होती? काही नाही. परंतु त्यात सातत्य होतं की नाही? तैसा कर्मी भरू हुवावे निराशाही. म्हणजे संसारिक लोकांनी विचार केला पाहिजे, याला काहीच नाही तरी कसं काय एवढं काम करायला लागलं. निराशा पद्धतीनं सुद्धा तेवढंच जागृत करावं असं म्हणतायत. जे पुक्त प्रतिपार्था हे सकळ लोकसंस्था. अर्जुनाजी, मी तुला पुन्हा पुन्हा ही लोकसंस्था सांगतोय का? रक्षणीय सर्वथा म्हणून या. ही रक्षणीय आहे, तिचं रक्षण केलं पाहिजे. कारण सभ्य संस्कृतीचं रक्षण केलं तर धर्माचं, विश्वनिष्ठेची मांदियाळी ही निर्माण होत असते. म्हणून ही संस्था रक्षणीय आहे. भगवान म्हणतायत, मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावा. विश्व स्वधर्म सूर्य पाहो. माऊली म्हणतायत, भगवान या ठिकाणी सांगतायत, मार्गाधारे वर्तावे, मार्गाच्या आधारानं वर्तन करावं. कोणत्या? वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे. मग हा मार्ग कोणता आहे? अगोदरच्या श्लोकांमध्ये सांगितलं, ब्रह्मदेवानं जगाला सांगितलंय, जे वेदात आहे. काय करावं? तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तुष्टतील. अशा प्रकारे एरेरांची प्रीती घडेल, अशा मार्गाने आचरण करावं. विश्व हे मोहरे लावावे, अलौकिका नोहावे लोकाप्रती. लोकामध्ये राहून मी एक अलौकिक पुरुष आहे असं म्हणू नये. लोकांसारखंच मी एक सामान्यच आहे, मी एक नोकरच आहे, मी एक सेवकच आहे म्हणून कर्म करावं, अशा प्रकारे भगवान म्हणतात. न बुद्धिभेदं जनयेत् ज्ञानां कर्म संगिनां जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान्युक्तः समाचरन्. जे सायासे स्तन्यसेवी ते पक्वान्ने केवी जेवी. जे सायाशी सत्यदेवी ते पक्वान्ने केवी जेवी. म्हणून बाळका जैसी नेदावी धनुर्धरा. म्हणून बाळका जैसी नेदावी ऐसी कर्मी जया अयोग्यता तया प्रती नैष्कर्म्यता. तया प्रती नैष्कर्म्यता. न प्रगटावी खेळता आदि करुणी. तेथे सत्क्रियाची लावावी तिची एकी प्रशंसावी. सत्क्रियाची लावावी नैष्कर्मी ही दाबावी आचरुणी. नैष्कर्मे ही दावावी आचरोनी. तया लोकसंग्रहा लागी वर्तता कर्मसंगी. तया वर्तता कर्मसंगी. तो कर्मबंधू अंगी वाजेल ना. तो कर्मबंधू अंगी वाजेल ना. जैसी बहुरूपयांची रावो राणी स्त्री पुरुष भावो नाही म्हणी. जैसे परी लोक संपादने तैशीच करती.
परी लोक संपादने संपादने तैसे करते. अत्यंत सुंदर विषय आहे आणि हा कर्मयोग आहे. त्यामुळं प्रत्येक ओळीकडे अति सूक्ष्म पद्धतीने लक्ष देण्याचा प्रयत्न करायचा आहे. भगवान म्हणतायत जे सायासे स्तन्य शेवे ते पक्वान्ने केवे जेवे. रडून 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 लहान लेकरू काय करतं, आईला दूध माग, स्तन दूध माग, आईचं दूध माग. मग त्यानंतर कितीही पक्वान्न देतो म्हणा, 1-1.5 वर्षाचं लेकरू आहे, त्याला आईच्या दुधाची गोडी लागली. ते पक्वान्ने केवी जेवी, ते दुसरं काहीच बघतच नाही, खात नाही, पण बघत सुद्धा नाही महाराज. म्हणून बाळका जैसी नेतावी धनुर्धरा, म्हणून त्याला ती देऊन फायदाच नाही अर्जुना. तैसी कर्मी जया अयोग्यता. बघा भगवान आणि माऊली कशा पद्धतीत आपल्याला समजवतायत. तैसी कर्मी जया अयोग्यता, तया प्रती नैष्कर्म्यता न प्रगटावी खेळता अधिक. जी कर्मातच आळशी आहे, अयोग्य, त्याला जर म्हटलं आपण निष्कर्म पदावर गेलं पाहिजे आणि सर्व कर्म सांडलं पाहिजे, ते म्हणतंय बरं झालं की राव. लक्षात, त्याला खेळताना सुद्धा सहज म्हणून सुद्धा आल्यानंतर निष्कर्मता सांगूच नाही. मग त्याला काय सांगावं, तेथे सत्क्रियाची लावावी तेची एकही प्रशंसा. त्याला सांगावं सत्कार्यच केलं पाहिजे, सत्कार्यानंच उद्धार होतो, सत्कार्यच चांगलं असतं. बघा सत्कार्य पुण्याला लागतं आणि पुण्यामुळे काय होतं, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवड. तो फिरून आल्यानंतर त्याला निष्कर्मता कळते आणि एकदा विठ्ठल आवडायला लागतो मग निष्कर्मता कळते. आणि विठ्ठल आवडण्याच्या आधी जर निष्कर्मता सांगितली तर ती आळशी होते, त्याची कर्मामध्ये अयोग्यता आहे. निष्कर्मता सांगायची नाही, त्याला काय सांगायचं, सत्क्रियाची लावावी, निष्कर्मी ही दावावी आणि सत्कर्माला लागली नंतर तया सत्कर्म रीती वाटो. होता परस्परे जडो मैत्र जीवांचे, मैत्री जीवांचे झाल्यानंतर नैष्कर्म ही दावावी आचरणे. कर्माला लावायचे, रोज काम करून घ्यायचं, पण कर्मात नाही हे दाखवायचं. पगार घेणाऱ्यांपेक्षा पगारीची अपेक्षा न करणारा जर नेता काम करत असेल, हळूहळू खालच्या अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार करू नका म्हणायची गरज लागत नाही, तर त्यांचा आपोआप सुटतो. कारण निष्कर्मता प्रगटून दाखवली जाते. नैष्कर्मी ही दावावी आचरणे, कधी कधी दाखवावी. तया लोकसंग्रहा लागे वर्तता कर्म संगे, आणि मग हे लोकसंग्रहासाठी लोकांना दाखवण्यासाठी कर्म केले जातात. तो कर्म बंधू अंगी वाजेल नाही. लोकांना दाखवण्यासाठी सत्कर्म करणं आणि कर्मात चिटकून राहणं, अशा पद्धतीनं पण अंतःकरणातून निष्कर्म स्थितीनं कर्म केल्यानंतर कर्माचा बंध लागत नाही. अर्जुन, कर्माची जी गहन गती आहे त्या स्पर्श होत नाही, त्याला निष्कर्मता म्हणतात. मौलींनी किती सोपी सांगितली आपल्याला. जैसी बहुरूपियांचा राहो राणी, स्त्री पुरुष भावो नाही. चित्रपट सृष्टीत काम करणारी नटनटी पृष्ठावर नवरा बायको बनतात, वास्तविक जीवनात ते बहीण भाऊ असतात, ते आणखी कोणी असतात. नवरा बायको हा त्यांचा भाव असतो का, नाही, पण लोकसंग्रहासाठी ते दाखवतात. तसं ज्ञानी लोक लोकांना दाखवण्यासाठी कर्म करतात. त्या कर्मात त्यांचं चित्त किंवा कर्मातून मिळणाऱ्या फलात त्यांची अपेक्षा नसते, असं सांगता येईल. तर थोड्याशा आपल्या ओव्या कमी होत आहेत, परंतु महत्वाच्या आहेत. ज्या ठिकाणी आपल्याला जलद चालता येईल त्या ठिकाणी आपण जलद घेऊया, त्या ठिकाणी विश्लेषणाची आवश्यकता आहे त्या ठिकाणी विश्लेषण करूया. त्यानंतर पसायदान होईल. स्क्रीनवरती पसायदान साऊंड मध्ये चालू करा, त्या साऊंड मध्ये आपला साऊंड
मिसळण्याचा आपण प्रयत्न करूया आणि सुंदर विश्व कल्याण प्रार्थना प्रत्येक दिवशी सुरुवातीला करू. आवाज मिनिट. आता येत आहे ना आवाज? नाही येत आवाज. आपल्याकडे वेळ नाही आपल्याकडे. सुरुवात कर. आता विश्वात्मके देवे हे नियम तो कटी सांडो तया सत्कर्मी रती परस्परे परस्परे पडो मैत्र जीवाते विश्वस्वधर्म सूर्य धर्म सूर्य पाहो मंगळी ईश्वरनित्याची मानवी आली मंडळी चला कल्पतरू गाव बोलते तापहीन ते सर्वही सज्जन किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी आणि ग्रंथ उपजविये विशेष एतमणे श्री विश्वेश्वरा